माझ्या पोरीच्या लग्नाचं काय होणार तेच कळणं झालंय मला. तो साप डसला नसता तर आता पतूर मी खंडेरायसनी भेटून बी आलो असतो. बानू आणि त्यांच्या लग्नाचं बोललो असतो. पर आता यो पाय बारा होई पत्तूर मला कुठं जाता बी यायचं नाही. बा लय दुखतोय बाबा. अगं नाही ग, पर हत असं बसून काय करावं ना हे समजना झालंय बघ. आणि काळजी वाटते ग. आता कशा पायी काळजी करतोस तू? अरे आता घरची कामं कराया ते म्हातार बाबा हाय की. आता कसली काळजी हाय तुला? तुझ्या लग्नाची. अगं किती बी काय बी झालं ना तरी बाप आहे म्या तुझा. तुझं लग्नाचा इशे काढल्यावर ना काय नाही काय अडसर मध्ये येतोय बघ. आता देव तुझ्याशी लगीन कराया जेजुरीवरनं हत यायला निघालं, पर ते अजून हत आले कसे नाहीत हे समजणं झालंय बघ मला. बा तुला एक सांगू, अरे कालच्याला मला महादेवांचं दर्शन झालं. तेव्हा माझ्या मनात माफ होतं का त्यासनी विचारावं का नाही आला तुम्ही हत. पर का कुणास ठाव त्यांचं दर्शन झालं आणि माझ्या तोंडातून सबूतच फुटणार. त्यांची ती मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी, त्यांच्याकडे तसंच बघत राहावं असंच वाटत होतं बघ. त्यांचं दर्शन झालं. मला ठाव हाय का आज ना उद्या ते हात येणार, माझ्या संग लगीन करून मला घेऊन जाणार. अगं ते समज बरोबर आहे ग. अगं पण ते येणार तरी कधी? येत्याल ते. अरे ते हातच आहेत बघ माझ्या जवळ. त्यांचं ध्यान हाय माझ्याकडं. आणि आता जर ते हात आलं नसत्याल तर त्याला बी काहीतरी कारण असणार बघ बा. नाहीतर माझं देव माझ्या संग असं नाही करायचं. बा तू नग काळजी करूस. माझं देवासंग लगीन होणार ह्यो त्यांचा सबूत हाय. आणि तसंच होणार ह्यो माझा विश्वास आहे.